नुकताच आषाढाचा पहिला दिवस झाला. आषाढस्य प्रथम दिवसे म्हटलं की महाकवी कालिदासाची आठवण अपरिहार्यपणे येते आणि म्हणून हा विषय मी मुद्दाम घेतला. कोण होता हा कालिदास? त्याचा काळ कोणता? त्याचं चरित्र काय? याविषयी अधिकृत अशी माहिती उपलब्ध नाही. त्याने स्वतःही काही लिहून ठेवलेलं नाही, त्याच्याविषयी कोणी लिहून ठेवलेलं नाही. साधारणपणे 3रं-4थं शतक हा त्याचा कालखंड मानला जातो. त्याच्या साहित्यकृतींमध्ये त्याचं जे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित झालेलं आहे, त्यावरून कालिदास कसा होता याचा अंदाज हा बांधला जातो. आषाढस्य प्रथम दिवसे याचं एका श्लोकात सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. या दिवशी त्याला आकाशामध्ये मेघ दिसला. आता ऋतुचक्र बदललं, कोसळत्या पावसाच्या धारा वगैरे काही आता अनुभवाला फारशा येत नाही, पण तो काळ वेगळा होता. ऋतुचक्र नियमित होतं आणि त्या वातावरणामध्ये त्याला जो मेघ दिसला त्याचं वर्णन त्याने असं केलंय. तस्मिन् अद्रौ कथिचित् अबला विप्रयुक्तस्य कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्त प्रकोष्ठः आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्ट सानुं वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श. आणि पुढे तो लिहितो, मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथा वृत्तिचेतः. आकाशामध्ये ढग दिसले, आभाळ भरून आलं, पावसाळी वातावरण निर्माण झालं की एक प्रकारची मनाला हुरहुर लागते. उगीच काही कारण नसतं. कधी चित्तवृत्ती उल्लसित होता तर कधी उदासीनता दाटून येते. तर असा एक अनुभव त्यांनी दिलेला आहे. आणि अशीच कल्पना शाकुंतलच्या 5व्या अंकामध्ये सुद्धा आहे बघा. रम्याणी वीक्ष मधुरांश निशम्य शब्दान पौर्हित सुखो भवति यत् सुखिनोऽपि जंतुः. तर निसर्गाची, मानवी भावभावनांची अतिशय उत्कट आणि सुंदर अशी चित्रणं आणि तीही अप्रतिम शैलीमध्ये काढणारा कालिदास हा महाकवीच होता. त्याला भारताचा शेक्सपियर म्हटलं गेलं. अर्थात शेक्सपियरची म्हणजे संपूर्ण दृष्टिकोन किंवा त्याच्या नाटकांमधलं वातावरण हे पूर्ण वेगळं आहे. कारण पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती याच्यामध्ये खूप फरक आहे. फक्त या विधानाचा अर्थ एवढाच की इंग्लंडचा जसा शेक्सपियर हा थोर कवी नाटककार, तसाच भारताचा कालिदास एवढंच आहे. कालिदासा संबंधी काही दंतकथा ऐकायला मिळतात. तो कसा होता? तर तो अतिशय देखणा होता, राजबिंडा होता. तो एक अशिक्षित ब्राह्मण कुमार होता. एका नगरीतल्या राजकन्येचा विवाह करायचं ठरलं आणि तिला विद्वान नवरा हवा होता. त्या नगरीतल्या प्रधानाने कपट केलं आणि कालिदासाशी तिचा विवाह लावून दिला. त्यानंतर त्याच्या सहवासात आल्यावर तिला जेव्हा कळलं की हा अगदीच अशिक्षित गावढळ आहे, तेव्हा ती खूप संतापली. तिने त्याचा अपमान केला. मग कालिदासालाही पश्चात्ताप झाला, वाईट वाटलं आणि त्यांनी काली मातेची उपासना दीर्घकाळ केली. मग कालीमाता प्रसन्न झाली आणि तिने वर दिला की तुला खूप कीर्ती मिळेल, तू विद्वान होशील आणि तुझ्या हातून उत्तम कलाकृती निर्माण होतील. मग तो परत त्या राजकन्येला जाऊन भेटला. तिने त्याला विचारलं, अस्ति कश्चित वाग्विशेषः, तुझ्या वाणीचे काही गुण आहेत का? त्या काळी काही लिखित नसायचं, वाणीच म्हटलं जायचं. तर त्याने तिथल्या तिथे 3 काव्य तिला ऐकवली. 3 शब्दांनी सुरुवात झालेली. अस्ति कश्चित वाग्विशेषः, अस्त्युत्तर दिशि दिव्य अस्त्युत्तरस्यां दिशि दिव्य देवतात्मा, कुमार संभवाचा प्रारंभ.
कश्चित कांता विरहगुरुणा स्वाधिकार प्रमत्तः शापेन स्तंगमित महिमा वर्षभोग्येन वर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्धछाया तरुषु वसंती रामगिर्याश्रमेषु. या मंदाक्रांता वृत्तामध्ये त्यांनी मेघदूत रचलं आणि वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो हा रघुवंशाचा प्रारंभ केला. म्हणजे अस्ति, कश्चित आणि वाघ हे तिन्ही शब्द प्रारंभी गुंफून 2 महाकाव्य आणि 1 खंडकाव्य कालिदासाने तिथल्या तिथेच रचलं. ती राजकन्या खुश झाली, तिने त्याचा स्वीकार केला. पण कालिदास मात्र तिला गुरु मानायला लागला. त्यामुळे ती अत्यंत संतापली आणि तिने शाप दिला की तुला स्त्रीच्या हातून मृत्यू येईल. या शापामुळे कालिदास नीतिभ्रष्ट झाला, बहकला, कुठेही कसाही वावरू लागला, हिंडू लागला आणि उतार वयामध्ये सिंहलद्वीपला कुमारदास या कविमित्राकडे जाऊन राहिला. पण तो उतरला एका वेश्येकडे. तिथल्या राजाने एक समस्यापूर्तीसाठी ओळ दिली होती. कालिदास हा समस्यापूर्ती करण्यात अत्यंत वाकबगार होता. अनेक गरीब ब्राह्मणांना त्याने समस्यापूर्ती करून देऊन राजाकडून द्रव्य मिळवून दिलं होतं. आणि असा हा कालिदासाला इथे पण मोठं बक्षीस ठेवलेलं होतं. ती ओळ काय होती? कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते. कमळातून कमळ उत्पन्न होतं असं ऐकलंय पण पाहिलं नाही. ही ती ओळ आहे. कालिदासाने समस्यापूर्ती केली. बाले तव मुखांबोजात कथम इंदीवरद्वयम. तुझ्या मुखकमलावर नेत्रांची ही 2 निळी कमळं कशी आली? त्या डोळ्याला कमळाची उपमा त्यांनी दिली. अर्थातच राजाने त्याला द्रव्य दिलं आणि त्या द्रव्याचा मोह त्या वेश्येला झाला. त्याने कालिदासाचा तिने खून करवला. पण काही काळानंतर सत्य प्रगट झालं आणि कुमारदासाने कालिदासाच्या चितेवर स्वतःला जाळून घेतलं. अशी एक काही कथा सांगितली जाते. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे कालिदासाचं व्यक्तिमत्व कसं होतं ते त्याच्या साहित्य कृतीमध्येच पाहता येतं. तो काळ कोणता होता? तर ब्राह्मण धर्माचं पुनरुत्थान झालेलं होतं. यज्ञ संस्कृती होती. 4 वर्ण, 4 आश्रम हे सगळं मानलं जात होतं. समाजामध्ये स्त्रीचं स्थान दुय्यम होतं आणि कालिदासाला ही पारंपरिक सामाजिक चौकट मान्य होती. त्याला राजेशाही मान्य होती. त्याला कौटुंबिक, शैक्षणिक किंवा कलाविषयक त्यावेळेच्या ज्या धारणा होत्या त्या मान्य होत्या. पुनर्जन्म, पूर्वजन्म या सगळ्यावर त्याची श्रद्धा होती आणि या सगळ्याचं प्रतिबिंब त्याच्या काव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग शाप आहे, वर आहे वगैरे वगैरे सगळं काही तिथे आहे. तो शिवभक्त होता, अतिशय प्रतिभावान, विद्वान. वेदांत, पूर्वमीमांसा, सांख्ययोग, वात्सायनाची कामसूत्र, धनुर्वेद, शस्त्रास्त्र या सगळ्याचं त्याला ज्ञान होतं. तसंच संगीत, नृत्यकला, शिल्पकला याचंही त्याला ज्ञान होतं. भूगोल आणि इतिहास दोन्हीचं त्याला उत्तम ज्ञान होतं. मेघदूतामध्ये जो सगळा प्रवास आहे त्याच्यावरनं हे आपल्या लक्षात येतं. त्यांनी खूप प्रवास केलेला असला पाहिजे. म्हणूनच ही सगळी भौगोलिक तपशील आणि ऐतिहासिक घटना प्रसंगांचे उल्लेख त्याच्यामध्ये येतात. कालिदास म्हटलं की प्राधान्याने शृंगार रस आपल्याला लक्षात येतो. पण कालिदासाचं वैशिष्ट्य हे आहे की शृंगार रसाची परिणिती तो वात्सल्य रसामध्ये करतो. दुष्यंत शकुंतलेचं प्रेम गांधर्व विवाह केला, पण अखेर मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांची जी भेट होते त्यावेळेला सर्वदमनाविषयीचं अपत्य प्रेम दुष्यंताच्या मनामध्ये
निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे पती पत्नींमधलं नातं अधिकच दृढ होतं. त्याच्या व्यक्तिमत्वाला असलेली एक विनोदाची छटा सुद्धा विदूषकाच्या रूपाने आपल्याला दिसते. कालिदासाच्या काळामध्ये भवभूती, भास, दंडी, शूद्र, भारवी, हर्ष असे अनेक कवी नाटककार होऊन गेले. पण आपापल्या परीने ते उत्तमच होते. तरीही कालिदासाला महाकवी, कवी कुलगुरू म्हणजे कवी कुलाचा गुरु किंवा कवी कुलामध्ये श्रेष्ठ कसंही म्हणा असं मानलं गेलं. तो मागा कवीचं वर्णन करताना उपमा कालिदासस्य हे पहिले शब्द येतात. उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम दंडिना पदलालित्यम मागे संती त्रयो गुणाः. हे तिन्ही गुण मागामध्ये होते, पण पहिल्यांदा उपमा. पण एक आहे की कालिदासाने फक्त उपमा अलंकारच वापरलेला नाही, तर उत्प्रेक्षा, व्यतिरेक, भ्रांतिमान, यमक कितीतरी अलंकार उत्कृष्ट असे त्यांनी वापरलेले आहेत. त्याची शैली पूर्वी गौडी आणि वैदर्भी अशा दोन शैली संस्कृतमध्ये मानलेल्या आहेत. कालिदासाची शैली ही वैदर्भी शैली होती, म्हणजे ललित मधुर अशी, आणि गौडी शैली म्हणजे थोडी जड अवघड, जशी एक समीक्षेची भाषा असते तशा प्रकारची. त्याचं वृत्तांवर प्रभुत्व होतं. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर मनोरम असे संवाद चातुर्य हा एक मोठा गुण आहे आणि तो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. कालिदासाची 3 नाटकं, पहिलं मालविकाग्निमित्रम, मग विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान म्हणजे खूण. शाकुंतलामध्ये काय आहे, खुणेची अंगठी दाखवल्यावरती ओळख पटली तर ते अभिज्ञान. आणि मेघदूत, ऋतुसंहार ही खंडकाव्य. नाटक, महाकाव्य आणि खंडकाव्य हे तिन्ही वाङ्मय प्रकार एका उंचीवर नेणारा असा हा थोर कवी होता. कालिदासाचे रघुवंश आणि कुमारसंभव, श्रीहर्षाचं हर्षचरित, भारवीचं किरातार्जुनीय आणि माघाचं शिशुपाल वध यांना संस्कृतमधली पंचमहाकाव्य असं म्हणतात. हे फार महत्त्वाचं आहे, कारण या पंचमहाकाव्यांच्या आधारावरती पुढे पंडित कवींनी रचना केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे मुक्तेश्वर, रघुनाथ पंडित वगैरे यांच्या ज्या रचना आहेत त्याचा पाया कुठेतरी यामध्ये आहे. हा मी आता म्हटलं तसं शृंगारिक वर्णन करता करता सुद्धा कुठेही पातळी सोडत नाही. त्याचं एक उदाहरण पहा की कुमारसंभव अर्धवट राहिलेलं काव्य येते, त्यामध्ये पार्वतीच्या सौंदर्याचं वर्णन आहे, पण कुठेही त्याची पातळी वर्णनाची उमामहेशांच्या वर्णनामध्ये ठरलेली नाही. अतिशय संयमाने तो वर्णन करताना दिसतो. अनेक वृत्तांवर त्याचं प्रभुत्व होतं. त्यामध्ये एक ऋतुसंहार लक्षात घेण्यासारखं आहे की ग्रीष्म ते वसंत अशा ऋतूंची वर्णन करताना त्यांनी वंशस्थ, मालिनी, उपजाती अशी वेगवेगळी वृत्त वापरलेली आहेत. त्या वृत्तबद्ध रचना ही खरोखरच अवघड असते आणि भाषेवर आणि या अलंकार वृत्तांवर प्रभुत्व असल्याशिवाय ते शब्द चपखल तिथे बसणं ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे, अगदी आजही. ऋतुसंहारमध्ये वसंत ऋतूची थोरवी तरी कशी लिहिली बघा. वापी जलानां मणिमेखलानां शशांक भासां प्रमदळा जनानां च्यूतद्रुमाणां कुसुमान्वितानां ददाति सौभाग्यमयं वसंतः. याचा अर्थ असा आहे, हा वसंत ऋतू विहिरीतील पाण्याला, रत्नजडित मेखलांना, चंद्राच्या किरणांना, कामातुर स्त्रियांना, मोहरलेल्या आम्रवृक्षांना सौंदर्य अर्पण करतो. वसंत ऋतूमध्ये सारी सृष्टी फुलते, झाडांना पालवी येते, फुलं उमलतात, कळ्या, फळं, फुलं. तर त्याचं हे अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी केलेलं आहे.
मी आता म्हटलं की तो शिवभक्त होता. त्याच्या तिन्ही नाटकांची जी मंगलाचरण आहे, पूर्वी मंगलाचरण असायचं नाटकाच्या सुरुवातीला, त्यामध्ये शिवशंकराला उद्देशून त्यांनी रचना केलेली आहे. आणि रघुवंश हे जे महाकाव्य आहे त्याचा विषय राजचरित हा आहे. या रघुवंशामध्ये आदर्श राजाचं चित्रण आहे. मी मगाशी म्हटलं की त्याचा राजशाहीवर विश्वास होता, त्या तो काळच तसा होता. तर आदर्श राजा कसा असावा त्याचं चित्रण त्याने त्यामध्ये केलेलं आहे. पण नाटकामध्ये मात्र राजाची विवाहबाह्य प्रेम प्रकरण, अंतःपुरातील स्त्री जीवन, विदूषकांनी थट्टे केलेला राजांचा उपहास, राजाच्या अधिकाऱ्यांचं वर्तन, लहान बालकांचं निरागस चित्रण, असं सगळं त्याच्या नाटकांमध्ये आपल्याला येताना दिसतं. मालविकाग्निमित्र हे त्याचं पहिलं नाटक. त्यामध्ये काही नवखेपणाच्या खुणा जाणवतात. विक्रमोर्वशीय त्याहून चांगलं झालं आणि शाकुंतल हा तर संस्कृत नाट्यसृष्टीचा मुकुटमणी ठरला. भारतीयांनी तर तो हृदयाशी कवटाळलाच. आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळात 20व्या शतकात विजयाबाई मेहता, प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, नुकतंच त्यांचं निधन झालं. त्याने पीटर ब्रूकच्या सहाय्याने जर्मनीमध्ये शाकुंतलचे प्रयोग केलेले होते. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मराठी संगीत रंगभूमीचा पाया रचला, तोही संगीत शाकुंतल याच नाटकाने. त्याचा आधारही संस्कृतचं हे मूळ काव्यच होतं. मल्याळम नाटककार पणिक्कर यांनी शाकुंतल आणि विक्रमोर्वशीयम या नाटकांवर आधारित रचना केलेल्या आपल्याला दिसतात. गटेट हा जो जर्मन कवी, तो शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला, आपण अनेक ठिकाणी वाचलेला आहे. 1791 मध्ये त्याने वर्णन केलंय, वुड्स दाऊ द यंगेस्ट ब्लॉसम अँड द फ्रुट्स ऑफ इट्स डिक्लाइन अँड ऑल बाय विच द सोल इज चार्म एनरप्चर्ड ट्विस्टेड फेड. Wouldst thou the earth and heaven itself in one soul name combine? I name thee, O Shakuntala, and all at once is said. याचा अनुवाद वाराणसीचे आचार्य बलदेव प्रसादजी उपाध्याय यांनी असा केलाय. वासंतम कुसुमम फलम च युगपत ग्रीष्मस्य सर्वं च यद यच्चान्यन् मनसो रसायनमतः संतर्पणम मोहनम एकीभूतमभूतपूर्वम अथवा स्वर्लोक भूलोकयो ऐश्वर्यम यदि वांछसि प्रिय सखे शाकुंतलम सेव्यताम. नाटक हा अतिशय लोकप्रिय आणि पटकन मनाची पकड घेणारा असा एक काव्य प्रकार आहे. त्या काळी काव्य ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली जाते. आणि याचं कारण का, तर याला चाक्षुषी यज्ञ म्हटलेलं आहे. तो डोळ्याने दिसतो. नाटक म्हणजे प्रयोग. नाटकाच्या संहितेचं वाचन करूनही आनंद मिळतोच, पण ज्या वेळेला ती संहिता म्हणजे हस्तलिखित लिहिलेलं प्रयोग रूपाने रंगमंचावरती सादर केली जाते, त्यावेळेला मिळणारा जो आनंद आहे तो आनंद खूप वेगळा असतो. भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये म्हटलंय, दुःखार्तानां श्रमार्तानां शोकार्तानां तपस्विनां विश्रांती जननम काले नाट्यमेतद भविष्यति. श्रेष्ठ नाटकातून मनोविश्रांती मिळतेच. आपण ज्या वेळेला एखादं नाटक पाहायला जातो त्यावेळेला मन शांत होतं. आपली कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्रास, दमणूक सगळं विसरायला होतं. आता इथे कदाचित मनात प्रश्न येईल की पूर्वी शोकांत नाटकं नव्हती, सुखांत नाटक हे सुखांतच असलं पाहिजे हे भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये लिहिलंय. पण पुढे मात्र शेक्सपियर जेव्हा परिचित झाला भारतीयांना, तेव्हा शोकांत नाटकं यायला लागली. मग शोकांत नाटक बघून त्या नायक किंवा नायिकेचा किंवा जो कोणी असेल त्याचा झालेला छळ, त्रास वगैरे वगैरे आनंद कसा मिळेल? हे बघून काय आपल्याला कोणाचं दुःख बघून काय आनंद होत नाही.
पण हेच तर वास्तव आणि कला याच्यातला हा फरक आहे की ते रंगमंचावरती ज्या पद्धतीने ज्या उत्कटतेने अभिनीत केलं जातं त्या अभिनयाला ती दाद असते. तर अशा प्रकारे दुःखार्तानां श्रमार्तानां शोकार्तानां तपस्विनां विश्रांतीजननं काले नाट्यमेतद् भविष्यति. श्रेष्ठ नाटकातून ही मनोविश्रांती मिळते आणि वेगवेगळी अभिरुची असलेल्या लोकांचं ते मनोरंजन करतं. प्रत्येकाची अभिरुची म्हणजे आवड वेगळी असते. आजही कोणाला सामाजिक नाटकं आवडतात, कोणाला ऐतिहासिक आवडतात, कोणाला रहस्यप्रधान खोल मारामाऱ्या वगैरे असं काहीतरी गूढ असलेली नाटकं आवडतात. अनेक प्रकार आहेत. विनोदी नाटकं आवडतात, फार्स आवडतो. असे उपप्रकार नाटक या एका व्यापक संज्ञेचे पुष्कळ आहेत आणि प्रत्येकाची आवड ही वेगळी असते आणि या सगळ्यांचं मनोरंजन त्यांना मनोविश्रांती आनंद देण्याचं कार्य नाटक करत असतं. मालविकाग्नी मित्र मधला जो गणदास आहे त्याने वर्णन असं केलं आहे, देवानां इदं नामनन्ति मुनयः कांतं क्रतुं चाक्षुषम्. हा चाक्षुषी म्हणजे डोळ्याने पाहण्याचा एक प्रकारचा यज्ञ आहे. रुद्रेण इदं उमाव्यतिकरे स्वांगे विभक्तं द्विधा त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते नाट्यं भिन्न रुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्. म्हणजे वेगवेगळी अभिरुची असलेल्या समाराधन समाधान आनंद हे नाटक करत असतं. नाटकाची महती आता मी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्या प्रयोगामुळे आहे. डोळ्याने ते दिसतं आणि त्यामुळे अधिक आनंद मिळतो. अशा या चाक्षुषी यज्ञाचा कळस कालिदासाच्या शाकुंतलमध्ये झालेला दिसतो. काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्य शकुंतला तत्रोपि चतुर्थो अंकः तत्र श्लोक चतुष्टयम्. म्हणजे नाटकामध्ये कालिदासाचं उत्तम नाटक शाकुंतल, त्यातही त्यातला चौथा श्लोक, त्यातही त्यातले 4 श्लोक चौथ्या अंकातले. तर असं हे एक प्रकारचं फार मोठं पारितोषिक रसिकांनी कालिदासाला दिलेलं आहे. या शाकुंतलची कथा सर्वांना माहीत आहे. यातली प्रमुख पात्र कुठली आहेत तर अर्थातच शकुंतला, दुष्यंत, शकुंतलेच्या सख्या अनसूया आणि प्रियंवदा, कण्वमुनी, सर्वदमन, गौतमी, शारंग्रव शारंगत हे 2 ऋषिकुमार आणि मग मेनका आहे, सानुमती आहे, विदूषक आहे. विदूषकाला फार थोडं यामध्ये प्राधान्य आहे. कण्वमुनींच्या आश्रमामध्ये वाढलेली शकुंतला एक अत्यंत सुंदर, अतिशय निरागस, निसर्गाशी एकरूप झालेली अशी मुलगी होती. अनाघ्रातम पुष्पम असं तिचं वर्णन आहे की ज्याचा वास कोणी घेतलेला नाही असं फूल. आणि ती निसर्गाच्या सहवासात वाढलेली असल्यामुळे वृक्ष वेलींवरती हरणांवर, हरण बालकांवर, मोर आश्रमातले या सगळ्या प्राणीसृष्टीवर तिचं अत्यंत प्रेम होतं, जिव्हाळा होता. आणि अशी शकुंतला आहे. तिच्या सख्या अनसूया, याचा अर्थच असूया म्हणजे मत्सर नसलेली, आणि प्रियंवदा म्हणजे गोड बोलणारी, अशा या दोन्ही तिच्या मैत्रिणी. अनसूया ही अधिक जरा गंभीर प्रवृत्तीची, थोडी विचारी अशी दाखवलेली आहे आणि प्रियंवदा थोडीशी खट्याळ आहे, थोडीशी अवखळ आहे. कण्वमुनी हे ऋषी आहेत, तापसी आहेत. ते तपश्चर्या करतात. प्रेमाने त्यांनी शकुंतलेचा सांभाळ आपल्या पोटच्या पोळी इतक्या प्रेमाने केलेला आहे आणि तिच्या जीवनामध्ये काहीतरी विपरीत घडेल असं त्यांना कुठूनतरी आतून वाटल्यामुळे दैवमस्याः प्रतिकूलं शमयितुं सोमतीर्थं गतः. ते सोमतीर्थावरती तिच्या प्रतिकूल दैवाचं, तिच्या नशिबी काहीतरी वाईट घडणार आहे त्याचं शमन करायला, शांत करायला म्हणून ते गेलेले आहेत. कालिदासाचं नाट्य चातुर्य बघा.
त्याच वेळेला नेमका हस्तिनापूरचा राजा दुष्यंत मृगयेला बाहेर पडलेला आहे आणि शिकार करता करता तो येऊन ठेपतो कण्व मुनींच्या आश्रमाच्या जवळ. त्याला जेव्हा कळतं की ही तपोभूमी आहे, त्यावेळेला तो सगळ्या सैनिकांना लांब ठेवतो, आपलं सैन्य लांब ठेवतो आणि विनीत वेषेण प्रवेशितव्यानी असं म्हणून आपल्या अंगावरचे दागदागिने वगैरे काढून टाकतो, राजशाही वस्त्र काढून टाकतो आणि साध्या वेशामध्ये आश्रमामध्ये तो प्रवेश करतो. एवढ्या त्याच्या कृतीमधून त्याचं व्यक्तिमत्व दिसतं पहा, की तो मोठा राजा होता, शूरवीर होता, पण त्याला ऋषीमुनींबद्दल आदर होता आणि तो आदर व्यक्त करण्यासाठी तो अशा पद्धतीने आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे त्याने. त्यावेळेला त्याला काय दिसतं, एका झाडाखाली 3 तरुण मुली आहेत, झाडाला पाणी घालतायत. तो झाडाच्या मागे एका उभ्या राहतो आणि त्यांच्या संवादावरून त्याला शकुंतला कोण ते कळतं. या दोघी जणी तिची थट्टा करत असतात आणि त्याला पाहिल्याबरोबर शकुंतलेचं मन त्याच्यावरती जळतं आणि त्याचंही तिच्यावरती. ताबडतोब त्यांचा गांधर्व विवाह होतो आणि कण्व मुनींना हे सगळं अंतर्ज्ञानाने कळतं. आल्यावरती ते आशीर्वाद देतात त्यांना, ठीक आहे तुम्ही तुमचं ठरवलेलं आहे, तेव्हा आता शकुंतलेची नुसतं ठरवलं नाही, गांधर्व विवाह केलेला आहे, तेव्हा विवाहित मुलीला फार दिवस माहेरी ठेवून घ्यायचं नसतं आणि म्हणून तिच्या पाठवणीची व्यवस्था कण्व मुनी करतायत. बरोबर गौतमी आणि शारंग्रव शारद्वत यांना दिलेला आहे. शारंग्रव जरा तडकफडक आहे स्वभावाने, शारद्वत थोडा शांत विचारी असा आहे. आणि जाताना 4था अंक शकुंतलेचा, पहिले 3 अंक शकुंतला आणि दुष्यंत यांचं प्रेम प्रकरण वगैरे, 4था अंक तिची पाठवणी, 5व्या अंकामध्ये राजाने तिला अव्हेरणं आणि 6व्या अंकामध्ये मारीच ऋषींच्या आश्रमात स्वर्गामध्ये शकुंतला, दुष्यंत आणि सर्वदमन यांची भेट, अशी ही शाकुंतलची एकूण रचना आहे. मुलीला सासरी पाठवताना आईवडील थोडंसं तिला समजावतात, उपदेश करतात. कण्वांनाही ती आपली जबाबदारी वाटलेली आहे आणि म्हणून ते तिला उपदेश करतायत. शुश्रूषस्व गुरुं कुरु प्रियसखी वृत्तीं सपत्नी जने. त्या काळी राजाला अनेक बायका असायच्या, त्या तुला सवती आहेत, त्या सवतींशी सुद्धा तू मैत्रिणींप्रमाणे वाग. भर्तू विप्रकृतापि रोषणतया मास्म प्रतीर्थम गमहा. तुझा पती रागावला तरी त्याच्या विरोधामध्ये जाऊ नको. भूयिष्टंभ दक्षिणा परिजने भाग्यवेशु अनुत्सेकिनी. परिजन सेवक वर्ग, राजवाड्यात जाणारी ती आता आश्रमातून, तेव्हा सेवक असणारच, त्यांच्याशीही तू चांगली वाग, त्यांना योग्य ते मानधन वगैरे आजच्या भाषेत दे. यांतेवम गृहिणी पदम युवतयो वामा कुलस्या दया. त्या भारतीय कुटुंब पद्धतीतला जो मूल्य भाव आहे की सासरी गेल्यानंतर सगळ्यांना सांभाळून घेणं, सगळ्यांशी प्रेमाने वागणं, त्यांचं मन जिंकणं हे आवश्यक आहे आणि त्याची जाणीव कण्व मुनींसारखा जो स्वतः गृहस्थाश्रमी नाही आहे तो माणूस देतो आहे. शकुंतलेला आश्रमातल्या लता, वेली, वृक्ष, हरिण, शावक हे सगळे निरोप देत आहेत. सगळ्या आश्रमाला दुःख झालेलं आहे, कारण कालिदासाने यांना एक चेतना विभक्ती अलंकार म्हणा, सजीवच असल्यासारखं वर्णन आहे तिथे. त्या लतावेली अतिशय दुःखी झालेले आहेत, हरिण, शावक ते चारा खाईनासे झालेले आहेत, वनद ज्योत्स्ना त्याचं एक सुरेख वर्णन आहे. आणि
या सगळ्यांचा आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. तर कण्व मुनी काय म्हणतायत, तुम्हाला पाणी दिल्याशिवाय ती कधी पाणी प्यायली नाही. ती म्हणजे शकुंतला. नटण्याची आवड असूनही तिने तुमचा बहर कधी फोडला नाही. तुम्हाला आलेल्या फुलांच्या पहिल्या बहराचा जिने उत्सव केला. इतकं सुरेख असं हे वर्णन तिथे येतं. आणि सायं याति शकुंतला पतिगृहम सर्वे हे अनुज्ञायताम. अशी शकुंतला आता सासरी चाललेली आहे. इतकी तुमच्याशी प्रेमाने वागणारी, गोड बोलणारी, तुमच्यावर जीव जडलेली, की तिला सतत आठवणारे आश्रमातले वृक्ष, वेली, हरिण, शावक, मोर, इतर सगळे प्राणी आणि तिच्यावर प्रेम करणारी तिथली सगळी माणसं. अशी शकुंतला आता सासरी जाणार आहे. आणि त्याच वेळेला आकाशवाणी होते. तो एक श्लोक फार सुंदर आहे. रम्यांतर कमलिनी हरिते सरोगी, असा तो श्लोक आहे. ती सासरी जायला निघाल्यावर ज्या वृक्षवेलींवर शकुंतलेने अपरंपार प्रेम केलं, त्यांनीही तिला काहीतरी दिलेलं आहे. काय दिलंय तर वृक्षाने तिला चंद्रासारखं पांढरं शुभ्र सुंदर वस्त्र दिलं. पायाला अळता लावण्यासाठी लाक्षारस दिला. अळता लावतात ना. पामवृक्षाने मनगटासाठी दागिने दिले. काहींनी तिला सजवण्यासाठी कोवळी पालवी दिली. त्याचं वर्णन क्षौमंकेन चेतेंदुपान तरलम त्या श्लोकामध्ये येतं. शकुंतलेला आश्रमातला प्रत्येक घटक हा आपटासारखा होता. प्रियजनांची गाठ भेट, गळाभेटी, सासरी जाताना मुलगी घेते त्याप्रमाणे ती सगळ्या वृक्षांना, प्राण्यांना भेटत होती. मानवी मन आणि निसर्ग यांच्यामधलं हे ऐक्य हे अक्षरशः दुर्मिळ आहे. आणि हे भारतीय संस्कृतीमध्येच आहे. आपल्यामध्ये वृक्षपूजन आहे, फुलाफळांचा एक आदरही आपण करतो, आपण त्यांचा उपभोग घेतोच. प्रत्येक झाडापासून काहीतरी मिळत असतं, पण आपण त्यांचा आदरही करत असतो. आणि म्हणून त्याचं हे सगळं वर्णन त्यांनी कालिदासाने अप्रतिम असं केलेलं आहे. पित्याचं वत्सल हृदय इथे दिसतं कण्व मुनींच्या रूपाने. कण्व मुनी हे त्यांना व्यवहार कळतो. प्रसिद्ध वाक्य येतं, अर्थो ही कन्या परकीय एव. मुलीवर कितीही जीव असला तरी मुलगी हे परक्याचं धन आहे, असं परंपरेने आपणही ऐकत आलेलो आहोत. की मुली काय कधीतरी सासरी जाणारच, ते परक्याचं धन आहे. त्यात आनंदही आहे आणि दुःखही आहे. कारण तिच्यावरचा अधिकार संपतो कुठेतरी पित्याचा. खरं काही तसं कारण नाही, पण फरक पडतोच. तिने पहिलं सासरचं सगळं बघायचं असतं, म्हणून ते घडतं. तर अशी ही सगळी वर्णनं तिथे येतात. मैत्रिणींची निरागस उत्कट वृत्ती येते. अनसूया, प्रेमवदा आणि शकुंतला यांचा एकमेकींवर किती जीव होता. अंगठी प्रकरण त्या दोघींना माहीत होतं, पुढे ते येतं. आणि मग सर्वदमनाचा जो भेटीचा प्रसंग आहे त्यातलं सुद्धा वर्णन अतिशय सुरेख आहे. तर सर्वदमन त्याला कसा दिसला दुष्यंताला, तर सिंहाचं दात मोजणारा. सिंहाचा गबडा उडवून त्याच्यात हात घालून दात मोजणं त्या चेष्टा आहे का? पण हा 6 वर्षाचा बालक ते करतोय. आणि ते पाहिल्यावर दुष्यंताच्या मनामध्ये आपल्याला मूल नाही हे जे दुःख आहे ते उफाळून येतं. आणि त्याचबरोबर त्याला वाटतं की हा कोणीतरी राजवंशातला मुलगा असला पाहिजे, त्याच्याशिवाय शक्य नाही. मग पुढे त्याच्या हातात ताईत गळून पडतो. मग हे ते सगळं. मग शकुंतल लावण्य पश्य अशी ती दासी त्याला अटकते. अरे तिकडे जाऊ नको, हे खेळणं घे तुझं. आणि ते खेळणं म्हणजे मोर. शकुंत म्हणजे एक मातीचा मोर असतो. आणि शकुंतल लावण्य वगैरे ऐकल्यावरती त्याला ते सगळं आठवायला लागतं. त्या सिंहाचं दात मोजणारा सर्वदमन त्याचं सुंदर श्लोक इथे येतो. आलक्ष दंत मुकुलान अनिमित्त हासैहि अव्यक्त वर्ण रमणीय वचक्र वृत्तीन
अंकाश्रय प्रणयिन स्तनयान वहंतो धन्यास्तदंगरजसा मलिनी भवंती. ज्या पित्यांच्या मांडीवरती मातीने पाय माखलेली लहान मुलं खेळतात तो पिता धन्य होय. म्हणजे शेवटी आई वडिलांना आपलं मूल कसंही असलं, मळलेलं असलं, शेंबडं लेंबडं असलं, काळं गोरं कसंही असो, आपलं मूल प्रिय असतं. आणि हे दुष्यंताला त्यावेळेला जाणवतं. त्याला त्याचं दुःख मनातलं चंबळून येतं आणि मग तिघांची भेट मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये होते. कालिदासाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या कलाकृतींमध्ये अनेक सुंदर सुभाषितं येतात. किमही मधुराणाम मंडलम नाकृतीनाम अर्थो हि कन्या परकीय एव यांच्या मोघा वरमधिगुणे नाधमे लब्ध कामा भावस्थिराणी जननांतर सौहृदानी. अशा तऱ्हेची सुंदर सुभाषितं आपल्या तिथे येतात. 4 आश्रम तो मानतो, 4 वर्ण तो मानतो, हे सगळं आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर राजव्यवस्था रघुवंशामध्ये ते येतं की रघुवंशातले राजे कसे होते. शैशवे अभ्यस्त विद्यानाम यौवने विषयीषिणाम वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगेनांती तनुत्यजाम. बालपणी विद्याभ्यास, यौवनामध्ये गृहस्थाश्रमातलं जीवन, वार्धक्यात घरापासून दूर होऊन मुनीप्रमाणे विरागी संयत वृत्तीने राहणं आणि शेवटी योग साधनेने ईश्वर प्राप्ती साधून जीवन संपवावं. म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम या तिन्हीचं तत्व जे आहे तेच या ठिकाणी तो सांगतोय. आणि भगवद्गीतेतलं योग तत्वज्ञान सुद्धा इथे आलेलं आहे. आणि अशा प्रकारचं मानवी जीवनाची ही सुंदर आखणी आणि त्यातलं एक सुंदर हे तत्वज्ञान जगाच्या पाठीवर कुठेही नाही. गटे का नाचला असेल शाकुंतल डोक्यावर घेऊन, आजही जगाला भारतीय कुटुंब व्यवस्थेचं विलक्षण आकर्षण आहे. काही असो, वाद असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, पण आपण एक असतो. एका छताखाली राहणारी माणसं, आई वडील मुलं आजी आजोबा जे कोण असतील ते. आजी आजोबा घरात असले तर फारच छान. तर असं हे सुंदर जे जीवन आहे त्याच्यामुळे मनाला संयम, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली पाहिजे असं नाही. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, सेवा वृत्ती, कितीतरी गुण आपोआप अंगी बाणतात. आणि जी केवळ एक स्वतःवर प्रेम करण्याची वृत्ती असते, मी माझं मला हे हवं आहे, मला माझ्या मनासारखं सगळं झालं पाहिजे, याला आपोआपच मुरड घातली जाते. म्हणून ही कुटुंब पद्धती श्रेष्ठ आहे. एकटे जेव्हा राहतात तेव्हा काय कोण विचारणार पण नाही, पण कुटुंबात असाल तेव्हा अरे जेवलास का, आणखी काय हवं आहे का, हे विचारणारं कोणीतरी असतं. तेव्हा ह्या कुटुंब पद्धतीचं जे महत्त्व आहे ते या वेगवेगळ्या नात्यांमधनं वेगवेगळ्या पद्धतीने यांनी दाखवलेलं आहे. आणि अशी ही जीवन पद्धती कालिदास मगाशी म्हटलं तसं का श्रेष्ठ ठरला, तर त्यांनी भारतीय मूल्य व्यवस्था जी आहे जगण्यातला जो भाव आहे तो आपल्या कलाकृतीतून अचूक प्रगट केलेला आहे. म्हणून कालिदास श्रेष्ठ ठरला. त्याला खूप प्रवास केलेला असला पाहिजे, कारण त्याच्या काव्यातली जी निसर्ग वर्णनं आहेत ती प्रत्यक्ष अनुभूतीतून आलेली आहेत. त्यात नुसता तपशील नसतो, भूगोलामध्ये नुसता असतो तपशील, अमुक गाव इकडे आहे, अमुक पर्वत तिकडे आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याची उंची इतकी आहे वगैरे वगैरे. पण त्याची जी अवलोकन शक्ती आहे, त्याच्या मधला जो एक भाव आहे, त्याला मानवी भाव देण्याचं सामर्थ्य कालिदासामध्ये आहे. म्हणून तो मोठा ठरतो. आणि निसर्गाचा प्रत्येक घटक मानवी मनाशी जोडून त्यामध्ये एक जिवंतपणा त्यांनी आणलेला आहे. कालिदास निसर्गाच्या सौम्य रूपामध्ये रमतो असं दिसतं. अकराळ विक्राळ
अशी काही रूपं, प्रचंड पूर आलेला आहे, झाडं उन्मळून पडत आहेत, वादळ आलेलं आहे, अशी वर्णनं त्याच्या साहित्यामध्ये दिसत नाही. त्याला पर्वत, शिखर, पर्वत, विशेषतः हिमालय, अरण्य, नद्या, पर्वत या सगळ्याचं एक ज्ञान होतं. तिथली वेगवेगळी उद्यानं, पशुपक्षी आणि त्याचे वर्णन तो सुंदर करतो. त्याचं छान उदाहरण म्हणजे मेघदूत. रामटेक पासून अलका नगरी पर्यंतच्या प्रवासामध्ये अप्रतिम निसर्ग वर्णन येतात. तसंच रघुवंशामध्ये दिग्विजयाच्या निमित्ताने, रघुचा जो दिग्विजय झाला त्याच्या निमित्ताने कालिदास आपल्याला चारही दिशांना फिरवून आणतो. पुष्पक विमानातून भारताच्या दक्षिण टोकापासून उत्तरेला अयोध्येकडे येताना रामाने भारतभूमीचं दर्शन घडवलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की पुण्यातले डॉक्टर भावे यांनी स्वतःच्या विमानाने प्रत्यक्ष हा प्रवास केला. अलीकडच्या म्हणजे आता झाली असतील एक 25-30 वर्ष किंवा जास्त. हा प्रवास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जे वर्णन कालिदासाने केलेलं आहे ते तंतोतंत बरोबर आहे. किती त्याचे अभ्यास, निरीक्षण शक्ती, त्याने प्रवास केलेला असला पाहिजे आणि जे जे दिसलं ते त्यांनी अचूक टिपलेलं आहे आणि त्याचा कलात्मक वापर केलेला आहे. तेव्हा विमानातला असा प्रवास दक्षिण टोकापासून अयोध्येपर्यंत हे अप्रतिम असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि शाकुंतलमध्ये तर निसर्ग हे एक पात्रच बनतं. कालिदासाने प्राधान्याने काही शृंगारी वर्णनं केली, तो शृंगार रसाचा भोगता होता, हे खरं आहे. पण करुण रस सुद्धा त्यांनी खूप छान व्यक्त केलेला आहे. अजविलाप हा जो 8वा सर्ग आहे रघुवंशाचा, अजय राजाची पत्नी इंदुमतीचं निधन झाल्यानंतर त्यांनी जे दुःख केलं त्याचं वर्णन आहे. विललाप सबाष्प गद्गदम सहजामपि अपहाय धीरताम अमितप्तयोऽपि मार्गवं भजते कहायव कथा शरीरेषु अथवा कुसुमानि गात्रसंगमात् प्रभवन्ति आयुः अपोहितं यदि न भविष्यति हंत साधनं किंवा अन्यत् प्रहर्षता विधेये. असं वर्णन करता करता ते सुंदर श्लोक सगळ्यांना माहिती आहे. गृहिणी सचिव सखी मिथाः प्रिय शिष्या ललिते कला विधौ करुणा विमुखेन मृत्युना हरता वदत मां किन्न मेरुतम. अजय म्हणतोय की ही माझी पत्नी कशी होती. ती गृहिणी होती, सचिव होती, माझी सेक्रेटरी होती, सखी मिथा एकांतातली माझी मैत्रीण होती, प्रिय शिष्या होती, कशातली ललिते कला विधो विविध ललित कला, संगीत, नृत्य, शिल्प, चित्र या कलांमधली प्रिय शिष्या होती. तर अशा या माझ्या प्रियपत्नीला तू का नेलंस, मला का नेलं नाही, इतकी आर्त अशी एक भावना त्या काव्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे करुण रस हा सुद्धा त्यांनी त्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यक्त केलेला दिसतो. पण एकूण कालिदासाची वृत्ती ही आनंदी आहे, खेळकर आहे. भारतीय तत्वज्ञानावर, त्यातल्या अद्वैत सिद्धांतावरती त्याची निष्ठा आहे आणि तत्कालीन जीवन चौकटीशी एकरूपत्व असलेली, विनोदाची आवड असलेली अशी त्याची एकूण वृत्ती आपल्याला दिसते. कालिदासाचे जे विदूषक आहेत, शाकुंतलमध्ये विदूषकाला फारसं स्थान नाही, पण इतर कलाकृतींमध्ये मात्र आहे. ते राजाची थट्टा करतात आणि त्यात राजाच्या लंपटपणाचा उपहास सुद्धा असतो. त्या ही गोष्ट सोपी नव्हती की राजाच्या तोंडावर त्याची टिंगल करावी किंवा उपहास करावा. पण विदूषक हा राजाचा मित्रच, त्यामुळे त्याला ते खपून जात असे त्याचं बोलणं. कुमार संभवामध्ये तर बटुवेशातला शिव पार्वती समोर शिवाची चेष्टा करतोय असे प्रसंग आहेत. उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, भ्रांतिमान असे अनेक अलंकार आणि अनेक वृत्त या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वापरलेली आपल्याला दिसतात. म्हणजे भाषाशैली, वृत्त अलंकारांवर प्रभुत्व, निसर्गावर उदंड प्रेम, विलक्षण सूक्ष्म निरीक्षण आणि त्या आधारे त्यांनी केलेली ही वर्णनं, म्हणजे अभिव्यक्तीचं सामर्थ्य त्याचं किती प्रचंड असेल
हे आपल्या लक्षात येतं. मेघदूतामध्ये नदीचं वर्णन येतं. ती नदी वळणं घेत चाललेली आहे आणि तिथे कालिदास काय लिहितो की हत्तीच्या पाठीवर वेलबुट्टी काढावी तशी ही नदी आहे. प्रत्येक दृश्य जवळून कसं दिसेल आणि दूरच्या अंतरावरनं कसं दिसेल, समपातळीवरून कसं दिसेल आणि उंचावरून कसं दिसेल, इतका बारकावा त्याच्या वर्णनामध्ये असतो. म्हणजे अतिशय कला जाणीव, कलात्मक दृष्टी आणि अभिव्यक्तीचं सामर्थ्य दोन्ही असल्याशिवाय हे शक्य नाही. मेघदूत हे एक विरह काव्य आहे, आपल्याला माहिती आहे. कुबेराने यक्षाला शाप दिला. आषाढस्य प्रथम दिवसेच्या अनुषंगाने मी हे बोलते. का शाप दिला? तर यक्ष नेहमी कुबेराला पूजेसाठी फुलं बागेतली तोडून द्यायचा. एक दिवस त्या फुलामध्ये भुंगा सापडला, म्हणून कुबेर संतापला आणि त्याने त्याला शाप दिला की तुला तुझ्या प्रियेचा विरह होईल. आणि त्यानुसार याला ही शिक्षा मिळाली. आणि त्या शिक्षेमुळे काय झालं तर यक्ष म्हणून असलेले त्याचे अधिकार सगळे अस्तंगमित महिमा. कुठले अधिकार होते? शापेना अस्तंगमित महिमा. तो कर्तव्य चुकलेला यक्ष होता. त्यामुळे त्याच्या ज्या शक्ती होत्या की अदृश्य होणं, अंतराळामध्ये विहार करणं आणि त्याच्या अंगीच्या गायन नर्तन, यक्ष असल्यामुळे या कला होत्या, त्या कलांचा आविष्कार हे सगळं नष्ट झालं. आणि रामटेक पर्वतावरती त्याने राहायचं ही त्याला शिक्षा कुबेराने दिली. अर्थातच अलकानगरीत असलेल्या आपल्या पत्नीचा विरह त्याला सहन करावा लागला. आता हा आषाढातला मेघ कसा होता? पर्वताला धडका मारण्यासाठी खाली वाकलेल्या गजराजांप्रमाणे शोभणारा प्रचंड मोठा ढग हा एखाद्या गजराजाप्रमाणे त्याला दिसला. आणि तो पर्वताच्या शिखराला बिलगलेला होता. त्यामुळे ते दृश्य पाहून यक्षाचं मन अधिकच व्याकुळ झालं आणि प्रिय पत्नीच्या आठवणीने तो व्याकुळ झाला, त्याच्या भावना दाटून आल्या. मग त्याने असा विचार केला की या मेघाबरोबरच आपल्या कांतेला, पत्नीला निरोप द्यावा. किती सुंदर मी आता म्हटलं की भारतीय मन कसं इथे दिसतं पहा की आषाढातल्या ते मेघासमोर कांतेच्या आलिंगनासाठी आसुसलेला यक्ष कसा कसा उभा राहिला. त्याने आपले अश्रू थोपवून धरले. कारण कालिदास लिहितो, भारतीय मन अतिथीचं स्वागत असत मुखाने करतो. आपल्याला तब्येत बरी नसली, काही कारणाने उदासीनता आलेली असली तरी आपण घरी आलेल्या माणसाचं हसत मुखाने स्वागत करतो, त्याचं आतिथ्य करतो. ही भारतीय संस्कृती आहे. आता माझा मूड नाही म्हणून त्यांना हसून नाही देत आपण. कालिदासाने नेमकं हे टिपलंय बघा. त्याने रानजाईच्या फुलांनी मेघाची पूजा केली. त्याच्या वेड्या मनाला अशी शंका शिवली नाही की हा अचेतन मेघ आपल्या पत्नीला निरोप कसा पाठवणार. याला थोडंच बोलता येतंय, तो काय माणूस आहे का. पण कालिदासाची प्रतिभा या त्याच्या शंकेला कसं उत्तर देते बघा. कामाताही प्रकृती कृपणा चेतना चेतनेषु. जी प्रेमवेडी माणसं असतात त्यांना चेतन आणि अचेतन, सजीव आणि निर्जीव यांच्यामधलं अंतर काही कळत नाही. कारण त्यांच्या मनात एकच भावना असते. हीच अवस्था गदिमांनी कशी वर्णन केले पहा. रावणाने सीतेला पळवल्यावर गीत रामायणामध्ये उजाड आश्रम उरे काननी कोठे सीता जनकनंदिनी सांग कदंबा बघुनी सत्वर दिसते का ती नदी तटावर. राम तिला शोधतोय. किंवा सांग अशोका शोकनायका कुठे शुभांगी क्षमा कन्यका. रामप्रभू चंदन वृक्षाला, आम्र वृक्षाला, कुंदलतेला विचारतायत सीता कुठे आहे.
कोणी पाहिले का, कोणी नेली तिला, कुठे गेली? हीच विरह व्याकुळ अवस्था यक्षाची आहे. यक्ष ज्या मेघाला विनंती करतोय, त्याच्या विनवण्या करतोय, तो मेघ सुद्धा साधा सुद्धा नाही आहे. उच्च कुलीन मेघ आहे तो, पुष्करण आवर्त अशा या दोन जातीचा तो मेघ आहे. आणि म्हणून तो म्हणतो, यांच्या मोघावरम अधिगुणे नादमे लब्ध कामा. म्हणजे गुणी माणसाकडे केलेली याचना निष्फळ ठरली तरी चालेल, पण अधमाकडे याचना करून ती निष्फळ ठरणं योग्य नाही. कुठल्या माणसाकडे काय मागायचं, कोणाशी? म्हणजे एक पातळी, ही पातळी माणूस म्हणून असते. तसंच इथे त्याला जाणवत आहे. आणि यक्ष आणि मेघ यांची पातळी कालिदासाने इथे वर्णन केलेली आहे. तो सांगतोय की माझ्या कांतेला निरोप देण्यासाठी तुला कुबेराच्या अलका नगरीत जायचं आहे. ही अलका नगरी कशी आहे? शिवाच्या मस्तकावरील चंद्रकलेमुळे ज्या नगरीतील भवने उजळलेली आहेत, सगळी घरं शंकराच्या मस्तकावर जी चंद्रकोर आहे त्या प्रकाशात उजळून निघालेली आहे. पथिक वनिता म्हणजे रस्त्यात हिंडणाऱ्या स्त्रिया मुक्त केसानं, मोकळे केस सोडलेले आहेत, त्या तुझ्याकडे आशेने पाहतील, कारण आषाढातला हा ढग आलेला आहे. मग पुढे मेघाला कोण कोण भेटेल त्याचं वर्णन आहे. प्रवास आहे हा मेघाचा. मंद मंद वायू असेल, चातक पक्षी असतील, बगळ्यांच्या रांगा असतील, राजहंस असतील. मग त्याला जाणवतं की मेघाचा हा प्रवास सुरू झालाय, पण या प्रवासात त्याला थोडा विसावाही लागेल ना, धडक काय तो जाणार नाही आहे. मग कैलास पर्वताला आलिंगन देऊन जरा विसावा घे, उत्तरेकडे तोंड करून झेप घे. तिथे रत्नांचं तेज एकमेकात गुरफटावं तसं इंद्रधनुष्य तुला दिसेल. किती झळाळ एक प्रकारचं आहे बघा, तेज आहे आणि विविध रंग आहेत. ते इंद्रधनुष्य मोरपिसासारखं, श्रीकृष्णाचा श्यामल वर्ण आणि मेघाचाही श्यामल वर्ण. मग माल पठाराचं वर्णन येतं, आम्रकूट पर्वताचं वर्णन येतं. त्या पलीकडे गेलास की नर्मदा दिसेल. त्या नर्मदा नदीचं वर्णन हत्तीच्या अंगावर वेलबुट्टी असल्यासारखं. तसं विंध्य पर्वताच्या खडकाळ पायथ्याशी तिचा प्रवाह वेगवेगळा होतो, म्हणून ती वेलबुट्टीसारखी. उज्जैनीच्या बाजारामध्ये मांडून ठेवलेली जी मौल्यवान रत्न आहेत ना, ते हार, शंख, शिंपले, पाचू, पोळे, त्याचं सुंदर वर्णन येतं. त्याचे विविध रंग आणि झळाळ. नंतर महाकालाला म्हणजे शंकराच्या मंदिरामध्ये तू संध्याकाळच्या वेळेला, सूर्यास्ताच्या वेळेला गेलास तर मृदंगाचं काम तू कर. म्हणजे ढगांचा आवाज येतो ना एकमेकांवर आपटल्याचा, गडगडाट झाल्याचा, तो जणू काही शंकराच्या देवळातला मृदंग. तर अशा अनेक वर्णनांनी हे काव्य सुंदर झालेलं आहे. हरिणी तुला मार्ग दाखवतील, पक्षी, प्राणी, वृक्ष, वेली सगळ्यांचं वर्णन इथे येतं. नर्मदा, वैत्रवती, सिंधू, चंबळा, निर्विघ्ना इत्यादी नद्यांचं वर्णन येतं. विंध्य, आम्रकूट, निचैस पर्वत यांचं वर्णन येतं. उज्जैनी नगरीचं तर अप्रतिम वर्णन आहे. आणि यामध्ये रूप, रंग, गंध, रस, नाद, स्पर्श अशी सगळ्या संवेदना मनाला उमलून टाकणाऱ्या अशा तिथे येतात. कलावंताची नजर ही कशी असते हे आपल्याला कालिदासाच्या या काव्यातनं कळतं. त्याचं शब्द लावण्य, रामायण, महाभारत असे अनेक संदर्भ त्यामध्ये येतात आणि कुठेही वृक्षता नाही. रसिक मनांना भावचिंब करणारी अशी ही सगळी वर्णनं आहेत. पार्वतीला जान्हवीबद्दल वाटणाऱ्या मत्सराबद्दल तो लिहितो. सगर राजाची कथा येते. अलका नगरी कशी, तर कुरळ्या केसांच्या मादक नेत्र असलेल्या युवतीसारखी. उत्तुंग प्रासाद असलेली ही नगरी वर्षा काळात जलधारांची वृष्टी करणारं मेघमंडल धारण करते आणि इथे पूर्व मेघ संपतो. उत्तर मेघामध्ये रतिक्रांत कामिनींचं वर्णन येतं
अलकानगरी ही उपभोगांची खाणच होती. कमल, रौद्र, कुरबक, कुंद, कोरांटी, शिरीष वेगवेगळ्या ऋतूमध्ये फुलणारी फुलं. पण या कलावंताला भान नाही की सगळी एकाच ऋतूमध्ये फुललेली त्यांनी दाखवलेली आहेत ते सौंदर्य वर्णन करण्यासाठी. चंद्र, चांदण्या, नृत्य करणारे मयूर, भ्रमरांचे थवे असं सगळं सुंदर वर्णन करतो. आणि कुबेराच्या प्रासादाच्या उत्तरेला आमचं घर आहे हा पत्ताही तो देतो. कुठे जायचंय तुला नेमकं? त्या घराच्या बागेमध्ये माझ्या प्रिय पत्नीने लावलेलं फुलांनी बहरलेलं मंदाराचं झाड आहे, मंदार वृक्ष. एक पुष्करणी आहे आणि तिच्या पायऱ्या पाचूच्या शिलांनी मढवलेल्या आहेत. पायऱ्यांना पाचू लावलेले आहे. वैदुर्याचे लांब देठ असलेल्या फुललेल्या सुवर्ण कमलांनी ती पुष्करणी भरलेली आहे. त्या पुष्करणीमध्ये जी कमळं आहेत तिचे देठ पण सुवर्णचे. या पुष्करणीतले हंस तू आलास तरी म्हणजे पावसाळा जवळ आला तरी मानस सरोवराकडे जाऊ इच्छित नाही. त्या एक प्रकारचा पाचूचा हिरवा रंग, पोळ्यांचा पिवळसर रंग, हिरवीगार लता वेली त्यांचं वर्णन, असं सगळं अप्रतिम निसर्गाचं वर्णन. आणि शेवटी अप्रतिम असं पत्नीचं वर्णन. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्व बिंबाधरोष्ठी मध्ये क्षमा चकित हरिणी प्रेक्षणा निम्न नाभी श्रोणीवारा तलस गमना स्तोक नम्रास्तनाभ्याम या तत्रस्यात युवती विषया सृष्टीराज्येव धातू. असं तिच्या सौंदर्याचं वर्णन येतं. अजरामर झालेलं असं हे वर्णन आहे. मग पुढे तू काय कर, आमचं घर शोधून काढ. क्रीडा पर्वतावर बसून विद्युत प्रकाशरूपी दृष्टी आटतात. तो बाहेर आहे. घरामध्ये थोडा काळोख असेल तर विजेरी टाकावी तशी जरा विजेचा प्रकाश तिथे टाक. तिथे माझी पत्नी दिसेल. ती पूजेत गुंतलेली असेल, कृश झालेली, उमऱ्यावर फुलं ठेवून दिवस मोजत असलेली, की कधी आपलं मिलन होईल पतीची. आणि तिच्याकडे तू कसा जा? तू मोठा आषाढातला ढग आहेस, पण लघु रूप घेऊन हळूच दारातनं आत जा, नाहीतर ती दचकेल, घाबरेल. अतिशय सूक्ष्म असं वर्णन आहे. आणि मग त्याने निरोप दिलाय तो असा, पत्नीचं वर्णन. मला नाजूक वेलींमध्ये तुझा देह दिसतो. घाबरलेल्या हरिणांच्या नेत्रात तुझे कटाक्ष दिसतात. चंद्रामध्ये तुझी मुखकांती दिसते. मोरांच्या घनदाट पिसाऱ्यात तुझा केशकलाप दिसतो. नदीच्या नाजूक लहरींमध्ये तुझे भ्रूविलास दिसतात. आणि हे सगळं वर्णन करून निरोप काय दिलेला आहे की विष्णू शेषाच्या शय्येवरून उठला म्हणजे माझा शाप संपेल आणि मग आपण चांदण्या रात्री आपल्या सर्व इच्छा पुऱ्या करू. म्हणजे आषाढी एकादशी म्हणजे शयनी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी असा हा कालखंड आहे. आणि हे सगळं आपलं सांगून झाल्यावर तो फार सुसंस्कृत आहे. तो मेघाला शुभेच्छा देतो. काय शुभेच्छा देतो? विद्युल्लतेशी तुझा क्षणभरही वियोग न होवो. परत भारतीय मन, सुसंस्कृत माणूस, जे आपल्याला सोसायला लागलं ते दुसऱ्याला सोसावं लागू नये म्हणून तो ही शुभेच्छा त्याला देतोय. आणि इथेच मेघदूत संपतं. तर असं हे कालिदासाच्या रचनेमध्ये असलेला विलक्षण एक, ज्याला आज आपण मानवतावाद म्हणतो किंवा मानवी मनाचा सुसंस्कृतपणा किंवा चांगुलपणा म्हणतो, त्याचं सुंदर दर्शन आहे. आणि हा मानव कुठला आहे? भारतातला आहे. भारतीय मन आपल्यामध्ये हिंसा, खून, मारामाऱ्या, सत्तेची अभिलाषा, मग बापाने मुलाचा खून केला, त्याने त्याच्या मुलाचा केला, ही असली परंपरा भारतीयांची नाही आहे. आपल्यामध्ये आदर, प्रेम, सभ्यता,
ही मूल्य, ही खरी मानवी मूल्य भारतीय संस्कृतीमध्ये आहेत आणि त्याचं दर्शन कालिदासामध्ये त्याच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये. काही गोष्टी समाजामध्ये घडणाऱ्याचं चित्रण आहे, नाही असं नाही, पण शेवटी तो काय दर्शवतो तर आदर्श सांगतो. हे वाईट आहे हे सांगून तो चांगुलपणाकडे वळतो. हे कालिदासाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याची अप्रतिम भाषाशैली, निवेदनशैली अतिशय सुंदर. कितीही वेळा शाकुंतल वाचा, कुठलाही अंक काढून वाचा, विलक्षण आनंद मिळतो. किंवा मेघदूताचं सुद्धा असंच आहे. तर अशी ही सगळी काव्य कालिदासाची एकूण काव्यसृष्टी आहे. आणि आषाढ महिना आहे, या वातावरणामध्ये आषाढस्य प्रथम दिवसे नुकतंच झालेला आहे, तेव्हा या निमित्ताने कालिदास तुमच्या पुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न मी केला. मनपूर्वक धन्यवाद.